नमस्कार. गुड जनता जनार्दन. प्लीज हा व्हिडिओ इग्नोर करू नका प्लीज हा. कारण का माहीत आहे, तो जर तो नराधम होता शैतान. तिची बायको आणि त्याचा मुलगा कोण बोला तेव्हा त्याला दारू मारा तर नराधमाला. पण शासन काय गप्प त्यातून, तर लवकर ताबडतोब त्याचा निर्णय घ्या आणि त्याला काहीतरी शिक्षा द्या. फाशीची शिक्षा कमीच आहे त्याला, होपून जायला पाहिजे असं माझं असं मला वाटतं. प्लीज त्या बाळाला न्याय द्या अशी विनंती करतो, नम्र विनंती करतो. मला खूप दुःख होतं. कुठे थांबले पाहिजे नाही, कुठे थांबले पाहिजे. 501 असं बरकारी खटले वाक्य शिल्लक पेंडिंग आहेत. हे कुठे थांबले पाहिजे ना. आज हिंमत अजून खूप करून हिंमत करत. माझा आवाज आपल्यामुळे बरं होत आहे, तर त्यासाठी थँक्यू होतो मनापासून. आधी मला व्हिडिओ येत नव्हतं, टायपिंग करायला पण येत नव्हतं, फोटो टाकायला पण येत नव्हतं व्हिडिओमध्ये. आता येतात, ते तुमच्यामुळे शिकलो. त्याबरोबर आपण थँक्यू मानतो मनापासून. ती माझी कळकळीची विनंती आहे, त्या नराधमाला लवकरात लवकर शिक्षा द्या, हीच माझी विनंती आहे. कारण का काय का काय काय मला सुचत आहे काय बोल काय नाही. पण त्या नराधमाची स्वतःची बायको बोलते जाळून टाका, त्याला जाळून मारा. मग शासन काय गप्प चालत? हा माझा प्रश्न आहे. का तर त्वरित निर्णय घ्या आणि त्या त्या मी शिवाय देत नाही मी तर. शिवाय देत नाही मी. आणि देवाची इच्छा आज्ञा मला कमरेखाली विनोद करू नको आणि लबाडी करू नका. आणि दादा कोळके सारखे दादा कोळके डबल मिनिंग डायलॉग यूज केले. पण डबल मिनिंग आपण ते समजतो टाईप डबल मिनिंग बोलतो, जास्त नाही. त्यांनी कधी डबल मिनिंग भाष्य केलं नाही. असं त्या त्या त्यामुळे त्या बाळाला न्याय मिळवून द्या आणि आपण न्याय मिळवून द्या अशी नम्र विनंती करतो. आणि थँक्यू व्हेरी मच. माझा व्हिडिओ प्लीज इग्नोर करू नका प्लीज, शेवटपर्यंत पहा. आता शेवटी बोलणं म्हणजे पहिला बोला, आता शेवटी होतं. मला समजत नाही म्हणून थँक्यू. मला संधी फोन, मी त्याचा फोन करेल असं मला वाटतं. मला आज जवळ काय फायदा नाही माझा आता अशी घाट घेऊन बदलून काय फायदा नाही माझा. त्याला मग त्याला मानून मी जाईल, कुठं पण जाईल, जेलमध्ये जाईल, कुठं पण जाईल. मग तुम्ही त्या शिक्षा मी भोगायला तयार आहे. शासन त्या शिक्षेमध्ये तयार आहे, भोगायला तयार आहे. हीच नम्र विनंती आहे माझी. हां, थँक्यू, धन्यवाद. आभारी आहे म्हणून, आभारी आहे खूप खूप.